श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आपल्या सोबत आहेत। शिंदेजी, नेमकं काय म्हणाली घटना बघून, काय आपली प्रतिक्रिया आहे? खूपच धक्कादायक घटना आहे यात आणि अशी घटना आपल्या या महाराष्ट्रात घडते। आताच विलास शिंदेंचं प्रकरण ताजं असताना परत एकदा काल रात्री घटना घडलेली आहे। त्याच्यावरून कळतं की एवढी मुजोरी या कार्यकर्त्यांमध्ये आली कुठून आणि कायद्याचा धाक हा राहिलेला नाहीये त्यांच्या समोर। तर खूपच आपल्या सगळ्यांना ही चिंता करण्याची गोष्ट आहे। आज जे कायद्याचं रक्षण करणारे लोक आहेत त्यांच्यावरच जर अशी आज पाळी येते तर सर्वसामान्यांचं काय? तर अशा ज्या लोकांना, आज जे लोक आपल्याला दिसत आहेत समोर या व्हिज्युअल मध्ये, तर त्या सगळ्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप हे दाखल केले पाहिजे। आणि मला तर वाटतं हे अटेम्प्ट ऑफ मर्डर करण्याचाच प्रकार आहे हा समोर। श्रीकांतजी, एक जर आपण विचार केला, तुम्ही ज्या प्रकारे हे व्हिज्युअल्स बघत असालच, ही जी मुजोरी इतकी या कार्यकर्त्यांमध्ये येते कुठून, याला नेमकं कुणाचं पाठबळ असावं आणि एक खासदार म्हणून तुम्ही काय पावलं उचलाल? मी आताच हे व्हिज्युअल बघितल्यानंतर आणि बातमी बघितल्यानंतर जॉईंट सीपी आणि सीपींशी बोललोय स्वतः पर्सनली आणि त्यांना सांगितलेलं आहे की यांच्यावरती तुम्हाला आयडेंटिफाय करायचं नाहीये कोणाला की कोण होते हे कार्यकर्ते। हे कार्यकर्ते तुम्हाला व्हिज्युअल मध्ये दिसत आहेत तर लवकरात लवकर त्यांच्यावरती दिरंगाई करू नका, कारण की हे पोलिसांवरती आणि सुरक्षेवरती आघात करणारं कार्य केलेलं आहे। तर त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे अटेम्प्ट टू मर्डर असे क्लेम त्यांच्यावरती लावले पाहिजे आणि एक शिस्त आणि एक उदाहरण लोकांपुढे घालून दिलं पाहिजे की जेणे पुढे जाऊन कोणी अशा प्रकारची घटना केली नाही पाहिजे। आणि त्याच्यावरती कोणी जर लोकप्रतिनिधी असेल आणि कोणी असेल आम्ही, तर कोणी हस्तक्षेप करता कामा नये त्याच्यामध्ये। श्रीकांतजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा वादावादीत पोलिसाला थेट बुडवून मारण्याचा प्रयत्न झालेला आहे कल्याणमध्ये, त्यामुळे आता कायद्याचे रक्षकच असुरक्षित आहेत, तिकडे सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो।